आणि तुम्ही आता मला प्रश्न विचारला तर प्रश्न अगदी साधा जरी वाटला तरी तो फार गहन आणि महत्वाचा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी अतिशय परिश्रमाने आपल्याला हा मताधिकार दिलेला आहे. तो प्रत्येकच तळागाळातील व्यक्ती असो की ह्या देशातील सगळ्यात मोठ्यात मोठी व्यक्ती असो, सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. वन मॅन वन व्होट अँड वन व्हॅल्यू. म्हणजे ह्या मताच्या बाबतीमध्ये ह्या देशातील तो कोणताही लहानातला लहान मनुष्य जरी असला तरी त्याची किंमत ही मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीच्या बरोबरीची ह्या दिवशी त्याला सगळ्यात मोठा त्याचा सन्मान आहे. 15 तारखेला जे मतदान होणार आहे आता, तेव्हा लोक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतात. पण त्याऐवजी तो दिवस एक मतदानाचा आणि जागरूकतेचा दिवस असून त्यांनी तो पाळला पाहिजे. त्याबद्दल तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? सर्वांना मंगलमैत्री आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री. आणि तुम्ही आता मला प्रश्न विचारला तर प्रश्न अगदी साधा जरी वाटला तरी तो फार गहन आणि महत्वाचा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी अतिशय परिश्रमाने आपल्याला हा मताधिकार दिलेला आहे. तो प्रत्येकच तळागाळातील व्यक्ती असो की ह्या देशातील सगळ्यात मोठ्यात मोठी व्यक्ती असो, सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. वन मॅन वन व्होट अँड वन व्हॅल्यू. म्हणजे ह्या मताच्या बाबतीमध्ये ह्या देशातील तो कोणताही लहानातला लहान मनुष्य जरी असला तरी त्याची किंमत ही मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीच्या बरोबरीची ह्या दिवशी त्याला सगळ्यात मोठा त्याचा सन्मान आहे. कारण बाबासाहेबांनी त्यासाठी खूप असे कष्ट केलेले आहेत आणि आपल्या देशातील तळागाळातील नागरिकापासून तर सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. हा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस आहे. म्हणून माझ्या सर्व भारतीय बंधू भगिनींना मी एवढी विनंती करेल की बाबासाहेबांनी ज्या श्रद्धेने, मोठ्या प्रयासाने, कष्टाने आपल्याला हा मताधिकाराचा अधिकार दिलेला आहे, तो आपला गौरव आहे. आणि त्या गौरवाच्या माध्यमातून प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे की हा सर्वश्रेष्ठ आपला अधिकार आहे. आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून सर्व भारतीय नागरिकांना माझी हीच विनंती आहे की आपलं मत हे तुम्हाला जरी साधं वाटलं तरी ते फार मौल्यवान आहे. त्या मताचा सर्वांनी चांगल्या रीतीने उपयोग करा आणि आपण हा मतदानाचा अधिकार घरात न बसता आपण तो मताधिकाराचा अधिकार बजावावा आणि इतरांनाही प्रवृत्त करावं. म्हणजे बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आपण समजतो हे मला वाटेल. आणि आपणा सर्वांना मी हीच परत विनंती करेन की आपण सर्वांनी घरात न बसता आपलं स्वतःचंही मतदान करावं आणि आजूबाजूच्या सर्व नागरिकांचं ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी आपला हा अधिकार प्रामाणिकपणे बजावावा एवढी कळकळीची ही विनंती मी आजच्या दिवशी करत आहे. कारण की घरात न बसता प्रत्येकाने मतदानाला जावं, इतरांना बाहेर काढावं, त्यांना त्या मतदानाचा अधिकार काय आहे हे समजून सांगावं, त्याचं किती महत्व आहे हेही समजून सांगावं एवढी भारतीय नागरिकांना मी कळकळीची विनंती करते. आणि मताधिकार जो अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिला त्याची आपण अंमलबजावणी करा एवढी विनंती करते. इथेच थांबते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद.